सायमाई सकाळचा दिवस दुसरा आणि बघता बघता पहिला दिवस कसा संपला हे पण आम्हाला समजलं नाही. आता आम्ही दुसऱ्या दिवसाची पण सुरुवात झाली आहे आणि आम्ही आता चालायला घेतला आहे पुढचा प्रवास जो की आहे मुलुंड ते पडगा, भिवंडीच्या पुढे दुपारचा हॉल्ट ते भिवंडी. सो आता आपण चालायला घेतलं तर सो पुढे जाऊन नाश्ता वगैरे करू आणि आपल्यासोबत आहे बनी. आम्ही दोघंच चालतो, बाकीचे सर्व मागे पुढे झाले आहेत. सो आपण सर्व एकत्र भेटणार आहोत दुपारी हॉल्टला नाश्ताच्या. आपण जे आता मुलुंडच्या इथनं क्रॉस केला आहे आणि आपले साईबंधू पण चालत आहेत पुढे सर्व. आज भिवंडी आहे म्हणून सर्व फटाफट चालले आहेत कारण की थोडासा रोड खराब आहे तो त्याच्यामुळे. वेलकम टू ठाणे. आपण थांबलो आता नाश्ता करायला पापड बावडीला. ऊन आहे त्याच्यामुळे आपण जरा इकडे एका ठिकाणी सावली बसलो. थोड्याच वेळ आपण परत आपल्या स्पॉटला जायला निघूया दुपारच्या हॉल्टला कारण की दुपारचा हॉल्ट आहे भिवंडीत आणि आपण अजून आहोत ठाण्यामध्ये आणि वाजलेत सकाळचे 10. आपण आलो आहे पोचलो 9:30 वाजता इकडे. पण खूप ऊन लागतं आहे म्हणजे भरपूर गरमी आहे. सो त्यामुळे आम्ही बसलो आहे इकडे. थोड्या वेळ निघूया पुन्हा भेटूया. आपण आता बसलो दुपारच्या हॉलला रेस्ट करतो आहे कारण की भरपूर ऊन आहे त्याच्यामुळे आपण ग्रुपने ठरवलं की आपण 4 वाजता निघूया पुढे. दुपारचं हॉल्ट आहे आणि आरती चालू आहे पुढे. आपण 1 किलोमीटर पाठीमागे थांबलो आणि थोडासा रेस्ट केल्यानंतर 4 वाजता ऊन कमी झाल्यावर मग आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासाला कारण की आपला हॉल्ट आहे पडगा. इथून आहे बरोबर अजून 25 किलोमीटर. सो आपण पुढे चालताना तुम्हाला भेटतो. आता वाजले 4 आणि आम्ही निघालो आहे जेवायला. भूक लागली आता भूक विसरून गेलो आले चालण्याच्या नादात. आता कळतंय झोपून उठल्यावर की भूक लागली जेवायला चाललो. आता जेवायला जातो आणि मग पुढचा प्रवास चालू करतो आम्ही. पुढचा प्रवास किती किलोमीटर आहे? 25 किलोमीटर आहे भिवंडी तर पडगा. येस. सो चला भेटूया. सो आम्ही फायनली आता जेवायला बसलो आहे. आशू किचन भिवंडीला आहे. जर तुम्ही पालखी किंवा भिवंडीला आलात तर नक्की व्हिजिट करा. क्या बात आहे, चांगलं आहे. हो आईची कृपा. चला जेवायला बसूया. जेवण तुम्हाला पुन्हा भेटतो. मी बोलला झाला काल याचा पण तो शॉर्ट झालेला एक्सपर्ट नव्हता होत. सो आता आपण जेवून निघालो आहे. जेवण पण चांगलं होतं. तुम्ही जर कधी आलात भिवंडीला कालच्या रोडने कशेडीच्या इथे तर आशूज किचन आहे. चांगलं जेवण आहे, घरगुती जेवण आहे मस्त. नक्की व्हिजिट करा कारण की आम्हाला पण चांगलं जेवण दिलं त्यांनी. चांगलं रिस्पॉन्स होता, चांगली सर्व्हिस होती. नक्की या. घरगुती जेवण एकदम घरासारखी चव आणि बजेट पण एकदम प्रॉपर होता. नॉट जास्त कॉस्टली पण नव्हतं काही नाही आणि क्वांटिटी पण मस्त होती. सो आता आपण जाऊया हॉल्टला. बघूया पालखी भेटते की नाही. पालखी भरपूर पुढे गेली आहे. आम्ही कधीपासून चालत होतो आणि आम्हाला असं वाटलं की आम्हीच पुढे पण आमच्या मागे तर बघा
तांडा झाला आहे, पूर्ण तांडा घेऊन आलेले. हे साईपिया कंपनी आहे पूर्ण. हा सर्वात लास्टला चालणारा बोर्ड आहे. ह्या वर्षी हा चालत नाही, हा टेम्पो चालवतो ह्या वर्षी. सर्वात छोटा पोरगा आमच्यातला आहे, 15 वर्षाचा पोरगा आहे. हा चेहरा तर ओळखीतला आहे. आपण पोचलो आता पडगेच्या ऑलमोस्ट जवळपास, कारण की अजून आहे 9 किलोमीटर बाकी आणि पालखी पुढे गेले. आपलं आपण थांबलेलो मित्राची चप्पल तुटलेली त्याच्यासाठी साईरामची. आपण आता त्याच्यासोबतच होतो, तो पुढे चालतो आहे, आपण मागे आणि 9 किलोमीटर बाकी आहे. 9 किलोमीटर नंतर आपला रात्रीचा हॉल्ट येणार आहे पडग्याला आपण. आणि बाकीचे सर्व पुढे पोचले, कोणी मागे आहे. आपल्याला कॉन्टॅक्ट करून आपण चालतो. आपण इकडे फ्रेश वगैरे झालो दिल्ली दरबार हॉटेलमध्ये आणि आता आपण निघतो आपल्या पुढच्या प्रवासाला, जे की अजून 8 किलोमीटर बाकी आहे चालायचं. आपण आता निघतोय पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला, जे 8 किलोमीटर बाकी आहे. पडगा आपला जो रात्रीचा हॉल्ट आहे. आपण पालखी ऑलरेडी पोचली आहे, आपण इकडे थांबलेलो. बाकी आपले साईपियावाले पाठीमागे आहेत, आता ते पण येतील. आणि मग आपण त्यांच्यासोबत पुन्हा एकदा पुढे जाऊया. सो चला भेटू. रात्रीच्या जेवणाची सोय, रात्रीच्या जेवणाचा प्रसाद रात्रीच्या हॉल्टवर आलेले आहे. आता दर्शन झालं बाबांचं पालखीचं पण. आणि आता आपण जाऊया, आपल्याला आराम करायचा, परत मॉर्निंग सकाळी निघायचं. आई माई रात्र भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या दिवसामध्ये. आजचा दिवस दुसरा संपला. ओम साई.